याचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच विद्यार्थ्यांचा सुद्धा गुणगौरव सोहळा पार पडलाय. काय अधिक माहिती द्याल? किती साधारण विद्यार्थी सहभागी झाले? हर्षदा पवार यांनी आज हा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलाय. केवळ विद्यार्थ्यांचा गुणगौरव नाही तर भविष्यातला विद्यार्थी घडवण्यासाठी काय अडचणी येत असतील, त्यांना काही वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीची गरज आहे का, त्यासाठी त्यांनी बँकांपासून सगळ्या यंत्रणांना इथे बोलवलं आणि ज्यांना कुठे शिक्षणासाठी बाहेर जायला जी मदत लागते ती सुद्धा देण्याचा प्रयत्न केलाय. या कार्यक्रमामध्ये हाच हेतू आहे की आपल्या बदलापूर मधली मुलं ही भविष्यामध्ये बदलापूरचं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आमच्यासारख्यांचं जे काही सहकार्य लागेल ते मिळावं, यासाठी हर्षदा पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय. आपल्या नगराध्यक्षाही आपल्या अगोदर माझ्या बोललेल्याच आहेत. उपनगराध्यक्षा यांनी सुद्धा पूर्ण शहरावर हेच लक्ष केंद्रित केलं की एज्युकेशनवर भर देऊन आपण आपल्या शहराची दिशा बदलण्याचा प्रयत्न करतोय. आपण केवळ आपल्याच ठिकाणी लक्ष देतोय असं नाही, आजूबाजूला बदलापूरच्या काय होतंय, एज्युकेशन हब आपल्या भागात व्हावा, नवीन विद्यापीठ मुंबईला येतात त्याच्यामध्ये आपल्या मुलांना त्याचा प्रवेश मिळावा आणि बदलापूरची मुलं चांगली सुरक्षित व्हावी, स्पर्धा परीक्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं यश मिळावं आणि चांगल्या प्रकारच्या त्यांना कुठेतरी IAS IPS होण्याची संधी मिळावी, ही भूमिका घेऊन आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनामधल्या असलेलं हे बदलापूरकरांसाठी आज त्यांनी पर्वणी ठेवलेली आहे. मी मनापासून त्यांचं अभिनंदन. एकंदरीतच पाहतो आपण की या ठिकाणी भव्य शैक्षणिक प्रवेश आणि सोबतच गुणगौरव सोहळा जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण देखील मार्गदर्शन केलं या ठिकाणी. काय सांगाल, किती महत्वाचा अशा प्रकारे उपक्रम राबवा? आज प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका हर्षदाताई पवार आणि समाजसेवक उमेशदादा पवार यांच्या माध्यमातून 10वी 12वी आणि पदवीधर तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे. अशा प्रकारचं प्रोत्साहन देणं विद्यार्थ्यांना खूपच गरजेचं आहे. त्यांचं प्रोत्साहन देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं कौतुक करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा हा गुणगौरव सोहळा इथे त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि एवढंच न करता आज हर्षदाताई आणि उमेशदादांनी खास करून डिग्री तर मिळाली, आता पुढे काय, हा जो प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहतो त्याचा रस्ता सुद्धा त्यांना मोकळा करून दिलेला आहे. विविध कॉलेजेस असो, विविध शैक्षणिक इतर क्षेत्र असो, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्र असो, त्याचबरोबर अभ्यासासाठी लोन कसं उपलब्ध होईल त्यासाठी बँक सुद्धा इथे आणून त्यांनी बसवलेली आहे मार्गदर्शन करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक प्रकारचं मार्गदर्शन ह्या इथे त्यांनी उपलब्ध करून ठेवलेलं आहे मुलांसाठी. अशा प्रकारचे उपक्रम राबवले तर नक्कीच एक नगरसेवकांनी काय करायला पाहिजे. आज आपण इतर बरेच समाजोपयोगी कार्यक्रम प्रत्येक जण करत असतो, तर अशा प्रकारचं उपक्रम राबवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण की आपण इतर उपक्रम राबवतो, आरोग्य शिबिर राबवतो, सगळं करतो, पण विद्यार्थ्यांना खरंच असे विद्यार्थी असतात की ज्यांना प्रश्न पडतो की आता मला एवढे मार्क मिळत, मी आता पुढे करिअर कसं निवडू, मला काहीच सुचत नाहीये. मग त्याच्यासाठी खास करून हे करिअर गायडन्स त्यांनी ठेवलं इथे. खूप चांगले उपक्रम आहेत. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देईन की त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम इथे राबवला. बूम शिफ्ट करा. आज तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन केलंय आणि यशाचा मार्ग कसा खुला होतो या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. काय सर्वप्रथम तर खरंच हर्षदाताई पवार यांचं मी अभिनंदन करीन. कारण नुसतंच मुलांचा गुणगौरव न करता त्यांच्या करिअर गायडन्स असू देत किंवा डिग्री नंतर त्यांनी पुढे काय करावं याचं मार्गदर्शन त्यांनी अरेंज केलेलं आहे. आणि शिवाय आज जर आपण बघितलं, आजची महागाई बघता शिक्षण हे अतिशय महाग झालेलं आहे, पण आपल्या मुलांच्या आकांक्षा आहेत त्याही आई वडिलांना पूर्ण करायच्या असतात. ह्यासाठी कुठेही अडथळा येऊ नये ह्यासाठी त्यांनी खास शैक्षणिक कर्ज याचं मार्गदर्शन पण त्यांनी आज अरेंज केलं. ही खरंच या कार्यक्रमाची एक विशेष बाब म्हणून होती. आजच्या मुलांना मी हेच सांगेन
की आपलं करिअर हे त्यांनी अतिशय वाईजली आणि खूप विचारपूर्वक चूज करावं आणि फक्त आपल्याला जास्त पर्सेंटेज आहेत म्हणून आपण एखादा पर्टिक्युलर हे जसं सायन्स असंच न करता त्यांना ज्याच्यात खरी आवड आहे ते त्यांनी करिअर चूज करावं. पुन्हा एकदा मी खरंच हर्षदाताईंचं अभिनंदन करेन की इतका छान आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी आज राबवला आहे. धन्यवाद. हे सगळ्यांनी ऐकले या बघूया या. आज अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि एक पहिल्यांदाच असं की शैक्षणिक प्रवेश हा कार्यक्रम बदलापुरात पार पडलाय. काय अधिक माहिती देत? सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले कार्यसम्राट विकास पुरुष आमदार आणि मुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले यांचं मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित लावली. आत्ताच्या याच्यामध्ये की मुलांना आणि मुलांच्या पालकांनाही ऍडमिशन कुठे घ्यायचं, काय घ्यायचं ही मोठी शंका असते. त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही. हाच विचार करून आम्ही हा भव्य शैक्षणिक मेळावा आयोजित केला आणि ऍडमिशन घेण्याकरता पण आमच्या ऑफिसला खूप जण यायचे की आम्ही हा विचार केला. आमच्या प्रांजीच्या सर्व शिक्षक कर्मचारी जे आहेत, शिक्षक लोक जे आहेत, त्यांनी विचार केला की आपण पूर्ण बदलापूरचा विचार करूया की ज्या स्टुडंट लोकांना योग्य ती माहिती, योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये ते शिबिर आपण लावूया आणि त्यात 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पण पार पाडूया. तर योग्य ती दिशा देण्यासाठी, त्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी आपण साऊथ इंडियन कॉलेज असेल, ब्लॉसम शाळा असेल, हर्णे कॉलेज असेल, अजून एक कॉलेज आहे की ह्या कॉलेजचे प्रिन्सिपल हे आमचे बांगर सर यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला. दवणे सर असतील, आनंद जोशी सर असतील, घुडे सर असतील, सूर्यवंशी असतील, ममता मॅडम असतील, पूजा पवार असतील, पूर्ण आमची आजची टीम दिवस रात्र या कार्यक्रमासाठी कार्यरत होती. आणि ह्याच गोष्टीचा विचार करून की प्रत्येक मुलांना आणि त्यांच्या पालकांना योग्य ती त्यांच्या करिअरसाठी दिशा मिळावी आणि योग्य ते मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तुमच्या मार्फत की आपल्या बदलापूर शहरामध्ये जी 10 वर्षाखालील जी लहान मुलं आहेत की काही लहान मुलांना एक हृदयाचा त्रास असतो की काही त्यांचं ऑपरेशन असतं, काही क्रिटिकल असतात की त्यांना ऑपरेशनला एवढा खर्च नसतो की ते नाही करू शकत. तर जे 10 वर्षाखालील लहान मुलं आहेत त्यांना हृदयाचा त्रास असेल, काही क्रिटिकल असतील तर त्यांचा सगळा खर्च आम्ही आमच्या संस्थेतर्फे करू अशी मी तुम्हाला आवाहन करते तुमच्या माध्यमांमार्फत की कोणी जरी असेल तरी आम्हाला कळवा, आम्ही त्यांचा सगळा खर्च आमच्यातर्फे करू. धन्यवाद.